आणि आत्ताच एक ब्रेकिंग बातमी येते। बातमी आहे ती म्हणजे बिहारचे पोलीस पोलीस अधीक्षक विनय तिवारी यांच्या क्वारंटाईन प्रकरणी मुंबई महापालिकेने स्पष्टीकरण दिलेले आहे। सरकारने दिलेल्या नियमावलीनुसारच तिवारी यांना क्वारंटाईन करण्यात आल्याचं पालिकेने म्हटलंय। तर देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या व्यक्तींसाठी नियमावली ठरवून देण्यात आलेली असल्याचं मुंबई महापालिकेने स्पष्टीकरण दिलेलं आहे। बिहारचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी यांना क्वारंटाईन करण्याच्या मुद्द्यावर आता मुंबई महापालिकेकडून स्पष्टीकरण आलेलं असून क्वारंटाईन करण्याच्या मुद्द्यावर त्यांनी सरकारने दिलेल्या नियमावलीनुसारच क्वारंटाईन केलं असल्याचं मुंबई महापालिकेने म्हटलेलं आहे। आणि ही नियमावली देशांतर्गत आहे आणि त्यानुसारच क्वारंटाईन केलेलं आहे। जे विमान प्रवास करतात त्या नियमावलीनुसारच त्यांना क्वारंटाईन करण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे। सविस्तर माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। सागर, आपण पाहतोय बिहारचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी यांच्या क्वारंटाईन प्रकरणावरून राज्यामध्ये खरं तर राज्यातच नाही तर देशभरामध्ये यावर चर्चा सुरू होती। मात्र आता मुंबई महापालिकेने स्पष्टीकरण दिलेलं आहे। देशांतर्गत आणि त्याचबरोबर राज्य सरकारच्या नियमावलीनुसारच क्वारंटाईन करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे। नेमकं काय म्हटलंय महापालिकेनं? वेगवेगळ्या राज्यांमधून जर तुम्ही प्रवास केला असेल तर तुम्हाला त्या संदर्भात मध्ये क्वारंटाईन व्हावं लागेल अशा स्वरूपाच्या सूचना आहेत राज्य सरकारच्या। त्याच नियमाच्या अंतर्गत तिवारी यांना सांगण्यात आलं आहे की तुम्ही क्वारंटाईन व्हा। मुळात अशा स्वरूपाचा खुलासा आता मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात आलेला आहे। दुसऱ्या बाजूला त्यांच्या खुलासामध्ये त्यांनी स्पष्ट म्हणलेलं आहे की जर तिवारी यांना पुढे जर यात सूट हवी असेल, मुभा हवी असेल तर त्यांनी महापालिकेच्या तशा सक्षम अधिकाऱ्यांकडे अर्ज देणं गरजेचं आहे। आता कुठे ना कुठेतरी महापालिकेला सुद्धा थोडंसं वाटत असावं की या सगळ्या गोष्टींमध्ये इतर अधिकाऱ्यांवर का केले गेले नाही आहेत नियम, आणि आता तिवारी आल्यानंतर त्यांनाच का नियमांचा निकष लावला असा ज्यावेळेस आरोप विरोधकांकडे केला गेला त्यावेळेस महापालिकेने अशा स्वरूपाची भूमिका प्रेस रिलीजद्वारे केलेली आहे। यावरून जवळपास दिसून येतं की चौकशींच्या प्रकरणावरनं सगळ्या ह्याच्यामध्ये एकतर मुंबई महापालिका, मुंबई पोलीस आणि बिहार सरकार यांच्यामधले मतभेद समोर आलेले आहेत। यावरनं राजकीय आरोप प्रत्यारोप समोर होत आहेत आणि केंद्र सरकारचे सीबीआयची जी यंत्रणा आहे त्याच्याकडनं पण चौकशी केली जाण्याची मागणी होतीये। एकूणच सगळ्या प्रकरणावर आता मुंबई महापालिकेने स्पष्ट केलेलं आहे की जर तिवारी यांना या सगळ्या प्रकरणामध्ये क्वारंटाईन पासून मुभा हवी असेल तर त्यांनी महापालिकेकडे अर्ज करावा, त्या संदर्भातला विचार पुढे केला जाईल म्हणाले। धन्यवाद सागर या सविस्तर माहितीसाठी आणि या सगळ्या घडामोडी आम्ही जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद। यानंतर वळूयात आणखी एका महत्त्वाच्या बातमीकडे, ती म्हणजे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा निशाणा साधलेला आहे। तर प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय गणेशोत्सवामध्ये कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचे हाल पाहून शिवसेनेवर त्यांनी हल्लाबोल केलेला आहे। ज्या कोकणी लोकांनी शिवसेनेला मोठं केलं, सत्तेत आल्यानंतर कोकणी लोकांचा सेनेला विसर पडलेला आहे अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलेली आहे। आजही पास त्या ठिकाणी नियोजन नाही। आजही क्वारंटाईन 14 दिवसाचा आहे। ते एका बाजूला कोरोना संकटानं हाल झाले, आर्थिकदृष्ट्या कंबरडं मोडलंय आणि हातावर पोट असणाऱ्याने पुन्हा 14 दिवस त्या ठिकाणी क्वारंटाईन व्हायचं। बरं, क्वारंटाईन होऊन गावात गेल्यावर काय व्यवस्था आहे प्रादुर्भाव रोखण्यासाठी? त्याच्या संदर्भात ना जिल्हा स्तरावर नियोजन, ना राज्य सरकारकडून मार्गदर्शन। जिल्हाधिकाऱ्याला वाटेल तशा प्रकारचे कधी अटी टाकतायत, कधी शिथिल करतायत आणि एकंदर या चाकरमान्याला बेजार करण्याचं काम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून होतंय, हे दुर्दैव आहे। आणि यानंतर पाहूया देश